शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत. भाऊ, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं, कसं पाहता तुम्ही याकडे? काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी जे स्टेटमेंट केलं तो त्यांच्या मनातला मळ हा बाहेर आलेला आहे. मुंह में राम बगल में छुरी आणि खरा काँग्रेसचा चेहरा आता लोकांना कळलेला की यांच्या मनामध्ये काय आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये या लोकांनी राहुल गांधींनी हातामध्ये संविधान घेऊन संविधान खतरे में असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह तयार केला आणि लोकांची दिशाभूल त्या ठिकाणी केली. आणि आता स्वतः अमेरिकेमध्ये जाऊन या देशातल्या मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं जेवढ्या समाजाला आरक्षण खतम करण्याची भाषा हे त्या ठिकाणी करून राहिले. एक प्रकारे ह्या बाबासाहेबांच्या संविधानाची मोठ्या प्रमाणात धोका देण्याचं षडयंत्र, कटकारस्थान त्या ठिकाणी रचण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून होत आहे. मागच्या काळामध्ये देखील सुद्धा बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये 2 वेळेस पाडण्याचं काम या काँग्रेसने केलं. आता त्यांचं संविधान संपवण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करून राहिले. राज्यामध्ये ओबीसी आपलं आरक्षण वाचवण्याकरता लढत आहेत, मराठा आरक्षण मिळण्याकरता लढत आहेत, धनगर आरक्षण मिळण्याकरता लढत आहेत आणि तिकडे अमेरिकेमध्ये जाऊन यांना देण्याआधीच खतम करण्याची भाषा त्या ठिकाणी केली जाऊन राहिली. आणि म्हणून आजही आदिवासी, मागासवर्ग, इतर सगळे समाज ज्यांचा खऱ्या अर्थाने आर्थिक स्तर पूर्णपणे उंचावला नाहीये अशा लोकांना पुन्हा 400 वर्षापूर्वीचे दिवस त्यांच्या मागे आणायचे अशा प्रकारचं षडयंत्र या काँग्रेसच्या माध्यमातून केलं जात आहे, राहुल गांधीच्या माध्यमातून केलेलं जाऊन आहे. त्यांचा खरा चेहरा आता लोकांसमोर आलेला आहे. म्हणून मी जाहीर आव्हान केलंय की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी या ठिकाणी देईल. हे जे वाक्य तुम्ही वापरले 11 लाखाचं बक्षीस, हे प्रसिद्धीसाठी आहे का? हे प्रसिद्धीसाठी वगैरे नाहीये. आज आपण सुद्धा सगळ्यांनी या देशातल्या गोरगरीब लोकांचे, आदिवासींचे, मागासवर्गीयांचे, ओबीसींचे हाल सगळ्यांनी पाहिलेले आहेत. कशा प्रकारे या लोकांनी जीवन त्या काळामध्ये जगलेलं आहे. आजही याच्यातला 70% समाज तशाच प्रकारचं जीवन जगत आहे. आज त्या समाजाला आपल्या समाजाबरोबर आणण्याची आवश्यकता याच्यामध्ये आहे. आणि म्हणून त्यांच्याबद्दलची असलेली कळवळ, त्यांच्या असलेली आत्मीयता, त्यांचं जे दुःख आम्हाला दिसतं, ज्या वेदना त्यांच्या आम्ही पाहतो, त्या उद्वेगातनं मी हे स्टेटमेंट केलेलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एक घोटस्फोट केला होता काल की विरोधी पक्षनेत्याकडून त्यांना पंतप्रधान पदाची ऑफर, कसं पाहतात? आता ज्या वेळेला आपल्या पक्षामधलं काही बळ संपलेलं असतं तेव्हा अशा प्रकारच्या बाहेरच्या लोकांमध्ये फोडाफोडी करून कुठेतरी सत्ता मिळवण्याची ही राजकारणाची पॉलिसी असते. त्या माध्यमातून त्यांनी ती केलेली ऑफर असणार. एक नितीन गडकरी यांना तुमचं समर्थन असणार आहे का या वक्तव्याला? त्यांनी ऑफर आली असं म्हटलं, ऑफर मान्य केली असं नाही म्हटलं. त्यांची इच्छा असेल तर समर्थन होईल का तुमचं? अरे ऑफर तर कोणी पण कोणाला करू शकतं ना. प्रपोज करायला काय असते, कोणी मागणी करू शकतं, पण त्याला कोणी बळी नाही पडत ना. शेवटी पिढ्यानपिढ्या त्या भारतीय जनता पक्षामध्ये ज्या गडकरी साहेबांनी काम केलं ते भारतीय पक्षाच्या अगदी तापून त्याच्यातून आलेले, संस्कारातून आले, त्याच्यामुळे ते अशा प्रकारचा कुठला निर्णय घेऊ शकत नाही. नक्कीच. तर हे होते आमदार संजय गायकवाड. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.